आज आपण पापड करणार आहे। तर ही आहे उडदाची डाळ, ही 5 किलो डाळ आणि ही 5 किलो। तर 5 किलो डाळीचे आपण म्हणजे पिठाचे पापड करणार आहेत आणि 5 किलो पिठाचे मिरगुंडी करणार आहेत। आता पहिल्यांदा आपण पापड करतोय, मग त्यासाठी जे प्रमाण लागते ते तुम्हाला मी दाखवते आणि कशा प्रकारे करते ते तुम्हाला मी दाखवते। तर पहिल्यांदा पीठ आहे ना, हे आपण असं व्यवस्थित चाळून घेणार आहे। तर आता मी पहिल्यांदा चाळून घेते। तर हे बघा, अशा प्रकारे पिठाचं आपण चाळणार आहेत। आता 5 किलोसाठी आपल्याला किती जास्त लागतं ना त्याप्रमाणे आपण घेणार आहेत। तर बघा, आता हा पीठ आहे, त्याच्यामध्ये आपण हा 50 ग्रॅम हिंग टाकणार आहे। सगळं थोडासा हिंग लागतो 5 किलोसाठी पूर्ण। हा हिंग टाकला आणि या झाकणाने आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे 5 किलोच्या पिठासाठी। आता त्याच्यामध्ये मी तो हा बघा, हा एक झाकण हा खायचा सोडा टाकतो त्याच्यामध्ये। आणि आता हा पाव किलो पापड खार आहे, पाव किलो पापड खार 5 किलो डाळीच्या पिठासाठी वापरणार आहेत, पण तो आपल्याला पूर्णपणे आता बारीक करून घ्यायचा आहे। तर आता तो तुम्हाला बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते त्याच्यात। आता हा पापड खार मी बारीक करून घेते लाटण्याने। आता बघा, हे मी बारीक केलेले पापड खार आणि आता तो त्याच्यामध्ये मी पिठामध्ये टाकून घेते। आता तो थोड्याशा गुठ्या राहिल्या असतील म्हणून आपण तो असा चाळून टाकणार आहे। आणि हे अशा गुठल्या राहिल्यात नाही, आता हाताने मी ती फोडते आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। प्रमाण जर व्यवस्थित झालं ना तर पापड असे लालसर पण होत नाही आणि चवीला पण ते छान लागतात। आणि हे पापड मी तुम्हाला गुळाच्या पाण्याचे करून दाखवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा। हे सर्व आपण व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेणार तिकडे, म्हणजे त्या पिठामध्ये सगळं असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। तर हा आहे गुळीचं पाणी, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे। तर तुम्हाला मिठाचं प्रमाण कसं पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही मीठ टाकू शकता। म्हणजे काहींना आळणी पापड आवडतात तर काहींना थोडेसे खारट, तर तुम्ही ते प्रमाण व्यवस्थित हे करून मग ते बघू शकता। मीठ टाकल्यानंतर पहिल्यांदा पण ते टाकून बघणार आहेत, असं व्यवस्थित त्याच्यासाठी ढवळून वगैरे घ्यायचं आहे। व्यवस्थित ते पाणी ढवळून घ्यायचं। हे गोळीचं पाणी आहे आणि याचा व्हिडिओ मी आपल्या दमयंती रेसिपीज या चॅनलवर टाकलेलं आहे। तर आमच्याकडे गुळाच्या पाण्याचेच पापड बनवतात, त्याच्यामुळे आता हे पाणी मी त्यासाठी पापडांसाठी वापरणार आहे। आता मीठ बघू तर कसं झालं, ते खारट झालं आहे कसं झालं कमी जास्त। तर पहिल्यांदा मी ह्या भांड्याला असं हे गोडे तेल लावून घेते। सर्व भांड्याला असं हे गोडे तेल असं व्यवस्थित पसरवून घ्यायचे। तुम्हाला वाटेल का पापड एवढा तेल लावलं खाऊट होतील, पण तसं काही नाही, अगदी पापड असे मस्त बनत आहेत। तर त्याच्यामध्ये आपण पीठ काढून घेणार आहे आणि मग ह्या पिठाचे आता गोळे बनवून घेणार आहे। ते गोळे बनवायची एक पद्धत असते, ती मी तुम्हाला आता दाखवते। आता बघा, हा गोळा असतो ना, हा असं पीठ एकदम असं कडक कालवायचं असतं, असं मऊ नाही जास्त करायचा। आणि हे जे जो अंगठे आहेत ना आपले, यांना अंगठ्याच्या साहाय्याने असं प्रेस करत करत हे पीठ असं मळायचं असतं। म्हणजे मऊ पीठ अजिबात करायचं नाही, कारण हे पीठ चिकट असतं। आता तो गोळा तुम्हाला बनेल ना, त्यामुळे दाखवते। आणि गोळा बघा अशा पद्धतीने हा करायचा असतो, म्हणजे भार देऊन अगदी ताकद लावून हा गोळा करतात। तर गावाकडे ना हा गोळा करायला पण ठराविक बाया ठरलेल्या असतात, सगळ्यांना हा गोळा करतात असं नाही आहे। आता इथे मी आले माहेरी,
आता माझे पापड झाले उशिरा जरा सुरू, कारण मला सुट्टीच लागली उशिरा आणि तुमची सगळ्यांची क्षमा मागते, कारण मी पापड जरा उशिरा तुम्हाला करून दाखवते. आता बघा हे गोळे खूप मोठे मोठे करतात, पण मला काय एवढे मोठे गोळे नाही करता येत, पण मी छोटे छोटे असे कडक असे करते. ते बाई अशा प्रकारचे असे गोळे करतात आणि गोळे करायला खूप ताकद लावावं लागते. तर बघा अशा प्रकारचे हे मी गोळे केलेले, ते छोटेच केले आहेत कारण ते कुटाला जरा सोपे पडतील. तर आता मी अशा प्रकारचे हे गोळे तुम्हाला करते आणि हे आता व्यवस्थित असं एका भांड्यात ठेवायचे आणि ते भांडं असं झाकून ठेवायचे. हे बघा हे 6 गोळे झालेत आपलं पीठ कालवलं, पण त्याचे पूर्ण 5 किलो नाही आहे, त्यातले 6 गोळे बनल्यानंतर आपण 6 किलो गोळ्यांच्या पापड करणार आहे. आता गोळे बनलेले आहेत, आता इथे हे कुटून घ्यावे लागतात. त्याच्या टिपेटली पाट्याला मी गोळे ते लावून घेते आणि वरवण केलं आणि आता हा गोळा सगळं ठेवलेलं आहे, त्याला पण असं लावून घेते ना, मग त्याचा गोळा कुटून घ्यायचं. आता हे पीठ असं व्यवस्थित असं कुटावं लागतं. नंतर असं हे पीठ असं व्यवस्थित असं चाळून घ्यावं लागतं. बघा अशा प्रकारे म्हणजे तो अगदीच मऊ असं मस्त असे ठिसूळ पापड बनतात. त्याचे जेवढा वेळ आपल्याला करता येईल तेवढा वेळ असा हा करत राहायचं. तेव्हा अशा प्रकारची ही पापडांसाठी आपण आता ही लोंढी करतोय आणि मग त्याच्या पण आता नंतर लाटण्या काढणार आहे. अशी लोंढी करायची. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कोणी बारीक बारीक असे गोळे बनवतात ना मग पापड करतात, पण आमच्याकडे अशी लोंढी बनवतात. अशा अंगठ्याला घाला बांधायचे आणि अशा छोटे छोटे असे करून घ्यायचे. असे पापड तुम्हाला मोठे करायचे असतील तर तुम्ही मोठ्या करू शकता, आणि जर छोटे छोटे पापड करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या अशा लाटण्या पण आता ह्याच्या करून घ्यायच्या. आता बघा एवढे पापड आपण हे लाटलेले आहेत आणि त्यांना आता सुकट टाकणार आहेत. तर सुकट पण बघा कसे टाकायचे इथे आता मी दाखवते त्या पद्धतीने. असा एकावर एक असे ही कडा ठेवायचे आणि असे हे लाईनीमध्ये असे टाकायचे, म्हणजे ते असे वाकडे नाही होत. आता आपण हे पापड जेवढे आपण लाटलेले आहेत ना तेवढे असे वाळत टाकून घेऊ आणि मग परत दुसरे पापड लाटायला घेऊ. आता आपण बघू आता किती 5 किलोचे पापड आपले कधी लाटून होतात ते. आता आपले हे 5 किलोचे पापड असे करून झालेले आहेत. आता हे आता छानपैकी असे आपल्याला वाळवायचे आहेत. तर बघा असे मस्त असे हे पापड बनलेले आहेत. पण हे पापड थोडेसे वाळल्यानंतर त्याच्यावर आपल्याला जाडसर असं एखादा कपडा ठेवायचा. आता ही गोधडी मी त्याच्यावर टाकून घेते, जेणेकरून हे पापड असे सरळच राहतील आणि ते कुठे असे वाकणार नाही, म्हणजे आपल्याला ते साठवण करून ठेवायला जरा बरे पडतात. सगळे पापड जेव्हा सरळ असतात ना तेव्हा डब्यामध्ये ते जास्तीत जास्त मावतात आणि मग आपल्याला जागा देखील अशी कमी लागते. त्याच्यासाठी आता हे मी त्याच्यावर अशा गोधड्या पसरून घेते. पण पापड मात्र अगदी हे थोडेसे सुकलेले आहेत, अगदी पूर्णपणे काय असे हे सुकलेले नाही आहेत. तर आता तोपर्यंत आपण पापड आपले करून झालेले आहेत. आता आपण मिरगुंटी बनवणार आहेत. तर मिरगुंटी बनवण्यासाठी ह्या ज्या लाटण्या लागतात ना ह्या जरा अशा मोठ्या अशा लागतात आणि मग आता पापड बघा मिरगुट्यांचा पापड असा मोठा लाटावा लागतो. आता मिरगुट्यांचा पापड लाटून झाल्यानंतर त्याची मिरगुटी आपल्या चाचणीच्या साहाय्याने अशी ती मिरगुंटी पाडून घेतात. तर आता बघा माझी आई कशी आता ती मिरगुंटी पाडते ते. तर बघा आता हे एका पापडावर जवळ 5 भाग पाडलेले आहेत आणि अशा लाईन अशा मारून घेतलेल्या आहेत आणि नंतर त्याचे परत 5 लाईन अशा मारलेले आहेत, म्हणजे आपली ही मिरगुंटी अशी कापली गेलेली आहेत. आता हे पापड देखील असे साठवल्यानंतर एका सुपात असे साठवायचे आणि परत असे एका चांगल्या चादरीवर वगैरे असे टाकून असे छानपैकी असे ते वाळवायचे.
तर आता बघा मी ते पापड आता कसे सुकट टाकते. तर हे बघा असे एवढे आपले पापड बनलेले आहेत मिरगुंट्यांचे. अजून काही बनायचे पण आहेत. एकीकडे पापड पण सुकत आहेत आणि एकीकडे मिरगुंटी. आता सुकल्यानंतर मात्र ही मिरगुंटी अशी ही मोडायची आहेत. मोडल्यानंतर ही मिरगुंटी अशा ह्या प्रकारच्या अशा दिसतात. तर आता मिरगुंटी पण आपली मोडलेली आहे. आता माझ्या शेजारच्या ज्या काकीसा होत्या ना त्या पण माझ्या मदतीला आलेल्या होत्या. आणि बघा आता पापड आपले छानपैकी असे वाळलेले आहेत आणि आपण ते त्या डब्यामध्ये हे स्टोअर करून ठेवतो. आता 5 किलोचे पापड हे आपले ह्याच डब्यामध्ये समजा मावणार आहेत. तर आता बघा कशा प्रकारचे पापड आता मी भरून घेते. पापड देखील असे छानपैकी असे वाळलेत आपले. आता आपले पापड मिरगुंटे असे बनवून झालेले आहेत आणि छानपैकी अशा कोरड्या डब्यामध्ये आता आपण ते स्टोअर करणार आहेत. याला मात्र पाण्याचा हात अजिबात असा लावायचा नाही आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मग तुमच्याकडे पण असेच पापड बनवतात का ते मला कमेंट करून सांगा. आणि ही मिरगुंटी तुमच्याकडे बनवतात का नाही तेही मला कमेंट करून सांगा.